जणांना हे माहीत नाही, की शिवलीलामृत पारायण कसं करायचं आणि कोणत्या दिवशी सुरुवात करायची. तर मी तुम्हाला आज त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. शिवलीलामृत पारायण हे तुम्ही सोमवारी किंवा विशेषतः श्रावण महिन्यात सुरू करू शकता. हे खूप अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. ह्या पिरियडमध्ये तुम्ही अवश्य शिवलीलामृत पारायण सुरू करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवलीलामृत पारायणाचं महत्त्व कसं आहे, म्हणजे सुरुवात कशी करायची? तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करायची. अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर किंवा आपल्या इथं कुठे जर महादेवाचं मंदिर जर असेल, त्या मंदिरात जाऊन ही पूजा करायची. पहिल्यांदा आपल्या आराध्य देवता, कुलदेवता, इष्टदेवता यांचा संकल्प करायचा आणि आपण पारायण कशासाठी करणार आहे, त्या संदर्भात हा संकल्प करायचा. संकल्प झाल्यानंतर महादेवाला पंचामृताने अभिषेक करायचा. पंचामृत अभिषेक झाल्यानंतर महादेवाला 11 बेलाचे पानं व्हायचे आणि मनोभावे पूजा करायची. नंतर आपली जी कथा आहे, शिवलीलामृतची जी कथा जी आहे, ती वाचायला सुरुवात करायची. आणि विशेषतः ह्या कथेमध्ये 14 अध्याय आहेत. त्या 14 अध्यायांमध्ये 11वा अध्याय हा खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे. त्या 11वा अध्याय विशेष करून भक्तांसाठी कसा उपयुक्त ठरतो, ह्याबद्दल त्यात माहिती सांगितलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही ही कथा पूर्ण अवश्य करा आणि शिवलीलामृत पारायण नक्की वाचा. हर हर महादेव!